नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे. तर पहा मित्रांनो, जिल्हा न्यायालयात बुलढाणा या ठिकाणी मित्रांनो सफाईगार पदासाठी मित्रांनो भरती निघालेली आहे. आणि शिक्षण फक्त मित्रांनो या भरतीसाठी 4थी पास पाहिजे. आणि तुमचं जर या भरतीमध्ये मित्रांनो सिलेक्शन झालं तर तुम्हाला या ठिकाणी पगार जो आहे मित्रांनो या ठिकाणी 15,000 ते 47,000 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे. तर चांगली मित्रांनो या ठिकाणी भरती चालू आहे जिल्हा न्यायालय बुलढाणा या ठिकाणी. ठीक आहे, आणि तुमचं या भरतीमध्ये मित्रांनो सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे त्याबद्दल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर या भरतीमध्ये मित्रांनो काय काय तुमची प्रोसेस असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय काय असणार आहे, यामध्ये इंटरव्ह्यू असणार आहे की काय असणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला मित्रांनो जिल्हा न्यायालय बुलढाणाचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ते सुद्धा मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर तुम्ही या ठिकाणी जाहिरात दिनांक बघू शकता तुम्ही मित्रांनो, 5 एप्रिल 2024 ची ही जाहिरात आहे. आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता, 19 एप्रिल 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हे संपूर्ण जाहिरात या ठिकाणी सर्वात आधी दाखवून देतो. तर पहा, जिल्हा न्यायालय बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील सफाईगार या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराने जाहिरातीतील दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाकपोच पत्राद्वारे RPAD किंवा शीघ्र डाकसेवाद्वारे स्पीड पोस्ट सफाई पदाकरिता अर्ज असे लिफाफ्यावरून लिहून प्रबंधक जिल्हा न्यायालय बुलढाणा यांचे कडे दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत. स्वतः किंवा इतरांमार्फत पाठविलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी स्पीड पोस्टनेच पाठवावं लागणार आहे. दिनांक 19 एप्रिल 2024 नंतर आलेले अर्ज किंवा लिफाफ्यावर सफाईगार पदाकरिता अर्ज असे नमूद न केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवाराने नोंद घ्यावी. पोस्टाद्वारे झालेले विलंब विचारात घेतला जाणार नाही. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, सफाईगार पदांची जी संख्या तर या ठिकाणी एक जागा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर सफाईगार पदाच्या पात्रतेकरिता अर्हता तुम्ही बघू शकता. तर पहिली जी यामध्ये अट आहे, उमेदवार किमान इयत्ता 4थी उत्तीर्ण असावा. दुसरी यामध्ये अट आहे, शरीर प्रकृतीने सदृढ असावा. तिसरी अट यामध्ये आहे, पदाचे समारूप काम करण्याची योग्यता असावी. चौथं यामध्ये उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही वयोमर्यादा या ठिकाणी बघू शकता. जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला उमेदवार 18 वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा आणि साधारण प्रवर्गाकरिता 38 वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा. मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष जास्त नसावे. तर पहा, यामध्ये ओपन कॅटेगरीचे मुलं 18 ते 38 पर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी या भरतीमध्ये 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. वेतन श्रेणी तुम्ही या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 ते 47,600 पर्यंत मिळणार आहे. त्यानंतर उमेदवारांना काही सूचना या ठिकाणी दिल्या तर त्या तुम्हाला दाखवून देतो. जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत त्यांनी त्या विभाग कार्यालय प्रमुखाची लेखी परवानगी घेऊन अर्ज करावा. उमेदवारांनी आपले अर्ज आपापल्या विभाग कार्यालय प्रमुखामार्फत पाठवण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर दुसरं पहा, उमेदवाराने तिचे अलीकडील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र फोटो अर्जावर दिलेल्या जागी लावून त्यावर अशा प्रकारे स्वाक्षरी करावी की त्यातील काही भाग छायाचित्रावर आणि अर्जावर सुद्धा येईल. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्जासोबत जन्मतारखेच्या आणि शैक्षणिक प्रमाणपत्राची जातीचा दाखला मागासवर्गीयांसाठी आणि साक्षांकित प्रत सफाई कामाचा पूर्वानुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र व इतर विशेष अर्हता असल्यास त्याबाबतचा दाखला जोडणे आवश्यक आहे. झेरॉक्स तुम्हाला जोडावं लागणार आहे.
ओरिजिनल नका जोडू द्या. त्यानंतर 4 उमेदवाराने स्वतःचा पत्ता लिहिलेले एक पोस्टाचे पाकिट अथवा ₹10चे पोस्टाचे तिकीट लावलेला व स्वतःचा पत्ता लिहिलेला लिफाफा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. विहित नमुन्यात नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि विहित तारखेपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केली जाईल व पात्र उमेदवारांना पुढील या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुढील चाचणीसाठी बोलावयाच्या उमेदवारांची यादी अंतिम दिनांकाच्या 15 दिवसानंतर जिल्हा न्यायालय https://buldana.d-courts.government.in या संकेतस्थळावर व जिल्हा न्यायालयाचे सूचना फलकावर प्रसिद्ध केले जाईल. त्यासोबत पुढील चाचणीबद्दलचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल आणि निवड समिती समान निकष लावून अनुभव, अर्हता, पदासाठी योग्यता याचा विचार करून व उमेदवार निवडीसाठी योग्य त्या प्रकारच्या चाचण्या व मौखिक परीक्षा घेऊन उमेदवाराची निवड केली जाईल. याबाबत निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. ऑटो बघू शकता उमेदवारांना चाचण्या व मुलाखतीस बोलावल्यास स्वतःच्या खर्चाने हजर राहावे लागणार आहे. 9 तुम्ही बघू शकता उमेदवाराने मुलाखतीस उपस्थित होतेवेळीस मूळ प्रमाणपत्र व त्यांचे साक्षांकित प्रत आणि 2 सन्माननीय व्यक्तींनी दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करावेत. तसेच उमेदवारांनी ओळखपत्र जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना इत्यादी सोबत आणावे. महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम 2005 नुसार उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 2005 व तदनंतर जन्माला आलेल्या मुलामध्ये हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी. 11 तुम्ही बघू शकता उमेदवाराने जर निवड प्रक्रियेच्या संदर्भात स्वतः किंवा कोणामार्फत निवड समितीच्या सदस्यांना अथवा न्यायिक विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यास अपात्र ठरवण्यात येईल. याबाबतची निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. त्यानंतर 12 तुम्ही बघू शकता उमेदवाराला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरविले नसावे किंवा उमेदवाराच्या विरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा. आणि 13 तुम्ही बघू शकता ही जाहिरात जिल्हा न्यायालयाच्या https://buldana.d-court.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या भरतीमध्ये तुम्हाला मित्रांनो फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे तर तुम्हाला मित्रांनो काय करावं लागणार आहे स्पीड पोस्टमधून तुम्हाला मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला पाठवायचा आहे. ठीक आहे. तर याची तुम्ही या भरतीची जी आहे मित्रांनो तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता. ठीक आहे. या वेबसाईटवर. ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट मित्रांनो दाखवतो या ठिकाणी. तर या वेबसाईटवरून तुम्ही प्रिंट काढून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही संपूर्ण आपलं मित्रांनो नाव वगैरे लिहा. त्याचबरोबर जे प्रमाणपत्र आता मी वाचून तुम्हाला दाखवले त्याचे झेरॉक्स तुम्ही जे आहे मित्रांनो एक लिफाफा तुम्हाला विकत घ्यायचा आहे मित्रांनो. त्या लिफाफ्यामध्ये तुम्हाला टाकायचे त्याला तिकीट वगैरे लावायचं आणि ते घेऊन तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे. तर पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुमचा संपूर्ण त्या ठिकाणी जे लिफाफ्यावरचं जे हे राहते मित्रांनो त्या ठिकाणी तुमचा पूर्ण पत्ता त्या ठिकाणी लिहायचा आहे मित्रांनो. त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर वगैरे झाले. ठीक आहे. त्याचबरोबर त्याला तिकीट वगैरे चिपकवायचे आणि हे सर्व करून मित्रांनो तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवायचं आहे. तर ते मित्रांनो तुम्हाला पोस्ट ऑफिसवाले सांगणार आहे की कशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला नाव घेऊ लिहावं लागणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. तर सफाईगार पदासाठी मित्रांनो ही भरती निघालेली आहे. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.